दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नंदुरबारच्या शहादा येथे विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे। राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा नीट पेपर फुटी प्रकरण, शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली। देशात शिक्षण क्षेत्रातील वाढत्या अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून काही विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊलही उचलल्याचा आरोप आंदोलकांनी केला। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही करण्यात आली। तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करत त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष न करता केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली। आंदोलनात विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आज आम्ही सर्व नंदुरबार जिल्ह्यातले सर्व संघटना, सामाजिक संस्था, संघटना, पक्ष, पुरोगामी पक्ष हे एकत्र अशासाठी जमलो आहोत की दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे जे काही गेले 21 दिवस उपोषण चाललेलं आहे सोनम वांगचुक यांचं, ते ज्यासाठी चाललेलं आहे तो त्यांचा हेतू अतिशय प्रभावी आहे आणि पूर्ण लोकांच्या, पूर्ण युवा पिढीच्या जीवनाशी संबंधित आहे। ज्या परीक्षा पेपर फुटीमुळे बाद झाल्या त्यामुळे हजारो लाखो विद्यार्थ्यांचं जे काही भवितव्य नष्ट करण्याकडे या सरकारचं पाऊल पडलं, त्याचा विरोध म्हणून सोनम वांगचुक यांनी धर्मेंद्र प्रधान या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागितला। हा राजीनामा देण्याचं टाळतं हे सरकार, हे का टाळतंय माहिती नाही। हे पूर्ण देशभरामध्ये सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी आज उपोषण होत आहे, निदर्शनं होत आहेत आणि हा मुद्दा सरकारला लक्ष देऊन सोडवावाच लागेल। त्यासाठी आत्ता जरी हे नाही झालं तर ही ताकद मोठी होईल, ही ताकद त्यांना तोंड उघडायला लावेल, त्यांना ॲक्शन घ्यायला लावेल, इतकी लोकांची ताकद वाढेल ह्याच्या पुढच्या भविष्यामध्ये। हे एक कुठेतरी लोकांच्या जागृतीचं आणि ह्याचं नीरचं जे काही आज दर्शन होत आहे हे अतिशय आशादायी आहे आणि लोक हे सरकारला त्याचा मार्ग दाखवतील, त्यांना धडा देतील की सरकारने लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष कसं द्यायला पाहिजे, तरुण पिढीला कशा तऱ्हेने पुढे आणायला पाहिजे, त्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्याकडे संवेदनशीलपणे कसं बघायला पाहिजे, यासाठी सरकारला भाग पाडणं हा उद्देश सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचाही होता आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी म्हणून आम्ही जे उपोषण करत आहोत त्याचाही हेतू तोच आहे की युवा पिढीला पुढे त्यांचा विकास करण्यासाठीची संधी जी आहे, ती संधी जी नाकारली गेली ह्या पेपर फुटीच्या सगळ्या घडामोडींमुळे, ती पूर्ण दुरुस्त व्हावी, शिक्षण व्यवस्था सुधारावी, शिक्षण व्यवस्था सक्षम व्हावी। सरकारी शिक्षण व्यवस्था जी आहे ती मोडीत काढलेली आहे सरकारने, 90,000 शाळा बाद केलेल्या आहेत। तर पूर्णपणे सरकारी व्यवस्था जी आहे शिक्षणाची ती पुन्हा व्यवस्थित बांधली जावी यासाठी म्हणून आमचं आजचं उपोषण आहे। सोनम वांगचुक यांना पाठिंबा आणि शिक्षणाचे प्रश्न जे आहेत त्याच्याबद्दलची चिंता हे याच्या मागे आहे। समाजसेवक सोनम वांगचुक हे यांना ज्या पद्धतीने उचलून नेलेलं आहे आणि त्यांच्या जो विचाराला मांडण्याचा जो प्रयत्न केला आहे याचा आम्ही सर्व पक्षीय निषेध करतो आणि त्या घटनेबद्दल परत निषेध करतो। आणि शासनाने काय लावलेलं आहे, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळता आहे, लोकांच्या भवितव्याशी खेळता आहे, रोजगार नाही, महागाई आहे, अनेक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं प्रश्न उपस्थित निर्माण करून दिला आहे। या सर्वाचा निषेध करून आम्ही हे आंदोलन करीत आहे।